ज्यांना कवडीचीही अक्कल नाही ते भावी नगरसेवक होऊ लागलेत. अशांनी आतापर्यंतच्या कालावधीमध्ये सामाजिक कार्यात कोणते दिवे लावले? महाराष्ट्र राज्यातील अनेक राज्यात निवडणुकींचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आता असे अनेक महाभाग ज्यांना कुणी ओळखत नाही ते सुद्धा भावी नगरसेवक, भावी जिल्हा परिषद सदस्य, भावी पंचायत समिती सदस्य होण्याचे स्वप्न पाहू लागलेत. ज्यांना कवडीची अक्कल नाही, त्यांना राजकारण काय आहे हे देखील माहीत नाही, ते निवडून येण्यासाठी उड्या मारू लागलेत. वास्तविक पाहता ते 100च काय 101% निवडून येणार नाहीत. आणि आलेच तर नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून जनतेसाठी शासनाकडून कशा प्रकारे कामे मंजूर करून घ्यावी, कामे करण्यासाठी कसे आणि काय पाठपुरावा लागतो, कशा प्रकारे पत्रव्यवहार सादर करावा लागतो याची देखील माहिती आणि अक्कल नसेल तर ते निवडणूक लढविण्याचा नाही तर अर्ज माघारी घेण्याचा गोरखधंदा करण्यासाठी तर हे सर्व करत नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होतोय. वास्तविक पाहता आता मतदार बंधू भगिनी जागृत झालेत. कोण आपले प्रश्न आणि समस्यांचं निवारण करेल हे त्यांना कळू लागले. तेव्हा यापुढे मतदार बंधू भगिनी कुणाच्या भूलथापांना किंवा थापा मारू आश्वासनांना मतदार बळी पडणार नाहीत. आता सर्वसामान्य मतदाराने एकच ध्यास समोर ठेवला आहे, तो म्हणजे संगमनेर शहराचा विकास झाला पाहिजे. याकरता जागरूक मतदार राजा बंधू भगिनी, ताई माई अक्का आता एकदाच विचार करा पक्का. हौशे नवसे गौसे शेंबडे देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. ज्यांना स्वतःच्या परिवारासह नातेसंबंधातील मित्रमंडळीचे मतदान पडणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यांना जागृत मतदार बंधू भगिनी आपलं अमूल्य मत कसं देणार? भावी इच्छुकांपैकी काहींचा इतिहास, भूगोल अगोदर तपासायला हवा. निवडणुकींच्या धबागड्यात गुंड मवाली ज्यांच्यावर आतापर्यंतच्या कालावधीत किती गुन्हे दाखल आहेत, कोणत्या स्वरूपाचे आहेत हे देखील तपासायला हवे. अशांना उमेदवारी देऊन पुन्हा चूक करू नये. निदान यावेळी तरी आतापर्यंतच्या मागे झालेल्या चुका सुधारणा करून घ्याव्यात. जे गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत, गुंड प्रवृत्तीचे आहेत, ते तुमचा विकास करतील का? तुमच्या समस्या आणि प्रश्न सोडवतील का? असे प्रश्न निर्माण होत आहेत. हा लेख प्रपंच माझ्या स्वतःच्या हिताचे नसून शहरातील तमाम माता भगिनी बंधूंच्या हिताचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी परखड मत मांडले आहे. ज्यांनी आतापर्यंतच्या कालावधीत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक पदाचा लाभ घेतला त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे. आपण ज्यावेळी मतदार बंधू भगिनी यांच्या दारोदारी जाऊन हात जोडून मत मागून मतदारांचे प्रश्न, समस्या सोडविण्याची जी आश्वासने दिली ती पूर्ण केलीत का? नाहीतर मग कोणत्या तोंडाने तुम्ही परत मतदार बंधू भगिनींच्या दारात मतं मागण्याकरता जाता? यांची थोडी तरी लाज वाटली पाहिजे. मतदारांचे एक एक मत हे किती अनमोल आहे याची जाणीव निकालावेळी होते. एक मतावरून उमेदवार निवडून येऊ शकतो आणि पराभूतही होऊ शकतो. म्हणून एका मताची किती किंमत आहे हे कळते. राजकारण करणारे आजकाल निवडून आले, गुलाल उधळला, पार्ट्या केल्या की नंतर मात्र 5 वर्ष विकास कामांच्या नावाने बोंबाबोंब. हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे, यात शंका नाही. ही सत्य वस्तुस्थिती आहे. अनेक हौशे नवसे गौसे केवळ मद्यपान, पार्ट्या देतात. याकरता आपली स्वतःची मोलमजुरी सोडून, आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह पाहण्याचं सोडून या अशा भिकार भणंग उमेदवारांच्या नादी लागून आपले स्वतःचे नुकसान करून घेऊ नये. लाचारी गुलामगिरीतून मतदारांनी बाहेर पडावे. आपल्या स्वतःच्या परिवारासाठी आपण काय केले याची जाणीव ठेवावी. वेळप्रसंगी कोणीही कुणाच्या मदतीकरता धावत नाही. भूलथाफा मारणारे अनेक जण आश्वासनांचे गाजर दाखवतात. त्यांना मतदारसंघात मतदानाच्या माध्यमातून मतदारांनी गाजर दाखवून देण्याची गरज निर्माण झाली आहे. ही वस्तुस्थिती आहे. केवळ चिरीमिरी घेऊन त्यातून आपले काही प्रश्न साध्य होत नाही. उलट हेच उमेदवार उजळ माथ्यानं सांगतात की आम्हाला तुम्ही फुकट मतं दिली नाहीत. याकरता आम्ही पैसे मोजून दिले आहेत. तेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही कोणत्या भागातील, कोणत्या प्रभागातील कामे करणे आवश्यक आहे हे आम्ही आमच्या हिशोबाने पाहू. उमेदवार मतदाराकडून मत मागताना कोण हिंदू, कोण मुसलमान, कोण शीख, कोण ईसाई, कोण बौद्ध हे पाहत नाही. मतदाना अगोदर सर्व उमेदवार याचक होऊन मतदारांसमोर मतांचा जोगवा मागतात. मात्र तेच उमेदवार
एकदा निवडून आले की मग त्यांना जात धर्माची आठवण येते. याकडेही मतदार बंधू भगिनींनी लक्ष देण्याची गरज आहे.